सो हाय फ्रेंड्स, स्वागत आहे चॅनलवरती। तर आज आपण बोलणार आहोत की कोंबडी विक्रीबद्दल। तर ह्या दादांची भाऊंची कमेंट आपल्याला आलेली आहे आणि त्यांना माहिती हवी तुम्ही कोंबडी विकता का, पिल्लंही विकता, त्यांना सगळी टोटल माहिती पाहिजे आहे पोल्ट्री फार्मची। नवीन सबस्क्रायबर असतील आणि त्यांना आताच माहिती झालं असेल असंही होतं आणि जुने व्हिडिओ त्यांनी आपले बघितलेले नसतील। तर मी त्यांना रिक्वेस्ट करेल की तुम्ही आपले जुने व्हिडिओही बघा, जे खूप आता एवढ्यामध्ये कमी टाकले गेलेले आहे। आणि झालं असं होतं की मी कमीच व्हिडिओ टाकले होते, कारण उन्हाळ्याची जेवढी सुट्ट्या होत्या ना, तर प्रॉपर मी उन्हाळा खूप चांगला एन्जॉय केला असं म्हणेल। कारण उन्हाळ्यामध्ये मी व्हिडिओ का टाकत नव्हते, खूप कमी का टाकायचे व्हिडिओ, तर त्याचं असं कारण होतं की उन्हाळ्यामध्ये जे आहे ना फ्रेंड्स, खूप उष्णता खूप वाढलेली होती। माझ्या इथे कोंबड्यांना अजिबात कुठलाही प्रॉब्लेम झाला नाही आहे ना, माझ्या कोंबड्यांची मर झाली। माझे पिल्लांचं जे आहे मॅन्युफॅक्चरिंग, आता जे आपण म्हणू शकतो घरीच आपलं पिल्लं मशीन आहे, तर ते पिल्लांचं पण माझं खूप चांगलं चालू होतं आणि थोडेफार अंडे माझे खराब निघायचे मशीनमधले, तर ते तेवढं चालायचं। आता पिल्लंही बऱ्यापैकी चांगले आहेत आणि लांब लांबून आपल्याकडे पिल्लांना ऑर्डर येत आहेत आणि लांबून लांबून लोक आपल्याकडून पिल्लं घेऊन जात आहेत। तसे मी तुम्हाला इथे व्हिडिओ टाकलेलेच आहेत की कुठे कुठे, पण रोज काही टाकणं होत नाही आहे की मी इकडचे तिकडची। कधी कधी काय होतं की मी घरात जेव्हा आवरत असते, स्वयंपाक पाणी माझं चालू असतं, कारण मी एक हाऊसवाईफ आहे आणि मी खूप कंटिन्यू व्हिडिओज काढते असं नाही आहे। त्याच्यानंतर 3 नंतर माझे मुलांचं जे असतं शाळेतून येणं, त्यांचा अभ्यास घेणं, तर ह्या गोष्टी चालू होतात। तर सॉरी, मुलांची बस आली, आज शनिवार आहे तर मुलांची बस लवकर येते, तर मी तेच बघत होते, पण बस काय आलेली नाही आहे। तर हां, आपण कुठे बोलत होते मी, तर काय होतं की मी एक हाऊसवाईफ आहे आणि मी घरातलंच आवरून करते, मी अगदी व्हिडिओच्या मागे वगैरे लागत नाही आहे। आणि मला जे आहे ना खूप हाऊस आहे की मला रील्स बनवायची, गाण्यांची रील्स बनवायची मला खूप जास्त आवड आहे, म्हणून मी माझी हाऊस इथे पूर्ण करते। असं आहे की मी माझं सगळे जे ड्रीम आहेत ना, ह्या एका चॅनलमधून ड्रीम करते, ते मॉनिटाईजही झालेलं आहे, त्याच्यातून एवढं मला पेमेंटही मिळत नाही आहे, मी त्याच्यावर कामही करते आहे आणि ज्यांना पोल्ट्री टाकायची आहे ते आपल्या पोल्ट्री फार्मपर्यंत येऊन माहिती पण घेत आहेत। म्हणजे ऑलवेज की सगळं काय होतं की सगळ्याच गोष्टी सगळ्यांपर्यंत नेहमी पोचू शकत नाही आहे, तर ह्या चॅनलच्या माध्यमातून जे आहे ना, बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या मी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे। आणि हाऊसवाईफ आणि बिझनेस वुमन हा जो मी करण्याचा प्रयत्न केला आहे, त्याच्यामध्ये मी 50% सक्सेस झालेले असं मला तरी वाटतं। तर ते भाऊंची कमेंट आहे की पिल्लं कसे विकतात आणि कोणत्या रेटने विकतात। तर साधारण पिल्लू आपण जेव्हा विकत घेतो ना, तर बाहेरून, तर ते पिल्लू आपण 1000 असे पिल्लं घेतले 500, तर ते आपल्याला कमी 20, 25, 18 अशा रुपयापासून मिळतात। आणि हे हवामानाच्यावर डिपेंड असतं। जेव्हा आपण मोठा लॉट घेतो ना, तर आपल्याला कमी रेटमध्ये, फिक्स रेट असतात सगळ्यांचे। पोल्ट्री फार्म जे मोठे सेलर असतात त्यांचं फिक्स रेट असतात। 18 रुपये म्हटलं तर ऑल तुम्हाला तिथे 18नीच मिळणार। कावेरी गावरान म्हटलं तर 18नीच मिळणार, गावरान म्हटलं तर तुम्हाला महाग मिळणार। आणि जेवढे जसे जाती आहेत ना, तसे जे आहेत रेट आहेत। आणि रेट 18पासनं कधी 25नीही पिल्लू मी विकत घेतलेलं आहे। जानेवारीमध्ये पिल्लांचे रेट खूप हाय होतात, तर जानेवारीमध्ये पिल्लांचं जे आहे ना, तर लहान मोठी पिल्लं सगळ्यांची किमती जास्त असतात। आणि माझ्या पोल्ट्रीमध्ये पिल्लं विकते का, तर हो, घरीच माझं मशीन आहे पिल्लांचं आणि खूप छान माझं जे आहे मशीनचं कामाचं चालू आहे। आणि घरी जे आहेत मशीन बघण्यासाठी हे घरूनच घरी असतात पण, आणि बाहेरचं पण काम बघतात, तर 5-6 तासांचं बाहेरचं काम असतं, त्यामुळे मशीनला काही प्रॉब्लेम झाला, फॉल्ट झाला किंवा असाही प्रॉब्लेम होतो की मशीनचं फोगर असतं, बंद होतं, म्हणजे बरेचसे जे असतात ना प्रॉब्लेम्स असतात, तर ते काय मला कळत नाही आणि मी हे सगळं हँडल नाही करू शकत आहे, तर तेच बघतात आणि ते सगळं हँडल करतात। त्याच्यासाठी मेन जो आपण म्हणतो ना, मेन म्हणजे करण्यासाठी एक माणूसची जी गरज असते ह्या पोल्ट्री फार्मिंगसाठी, कारण हे आम्ही दोघंही करतो, तर ते मला तिथे त्यांचं पूर्ण काम होतं। कारण ते जर एकदम कंटिन्यू बाहेर खूप मोठी ड्युटी करत असेल ना, आणि मशीनला काही प्रॉब्लेम झाले, तर 8-9 तास 10 तास मशीन जर बंद राहिलं तर अंड्यांवर परिणाम होऊ शकतो। तर अजून आमचा तो प्रॉब्लेम झालेला नाही आहे आणि हे गेले तरी खूप कमी किलोमीटरवर जातात, त्याच्यामुळे आमचा असा प्रॉब्लेम अजून झालेला नाही आहे। कधी तरी असं वाटलं की 7-8 तास लाईट जातेही, इन्व्हर्टरवर चालू असतं आणि इन्व्हर्टरनंतर आम्ही ते इन्व्हर्टर थोडा वेळ बंद थोडा वेळ चालू असं करून आम्ही जे आहे, लाईट गेल्यानंतर समजा 12 तासाचा जर लाईटचा गॅप असला, खूप पाऊस झाला तर असं होतं, किंवा वातावरण पावसाळ्यातच असं होतं, एरवी असं उन्हाळ्यामध्ये पण झालेलं नव्हतं, तर मग तेव्हा काय करतो मी, 2 तास जे इन्व्हर्टर बंद ठेवायचं, इन्व्हर्टरवरचं ते मशीन बंद ठेवायचं
2 तासानंतर पुन्हा चालू ठेवायचं, पुन्हा बंद करायचं. असं करून करून आम्ही घरातले सगळे स्विच ऑफ करून टाकतो, फॅन वगैरे सगळं बंद करायचं आणि फक्त मशीनच चालू ठेवायचं, असं करतो आम्ही. आणि खूपच रात्र झाली, अंधार झाला तर आम्ही मशीनही बंद करून टाकतो, इन्व्हर्टरच बंद करून टाकतो. कारण मग रात्रीचं जे आहे ना, इन्व्हर्टर उतरल्यानंतर ते खूप आवाज देतं आणि त्यापेक्षा मग ते त्यावेळी बंद होतं. तर तेही 4-1 तासापुरतं आम्ही, आणि सकाळी उठल्यानंतर लगेचच आम्ही ते मशीन इन्क्युबेटरचं चालू करून देत असतो. तर हा जो आहे ना, तर हा जेव्हा आपण मशीन घेतो तर हा आपल्याला प्रॉब्लेम कळून येतो आणि आपण त्याच्यानुसार बरोबर करत असतो प्रयत्न. तर त्या पिल्लं कसे जातात असा एक प्रश्न होता की मी जे पिल्लं आहे ना, तर हे मी कशी सेल करते. तर पिल्लं जे आहे ना, हे जन्मतः जर तुम्ही घेतलं ना तर 20-25 रुपयाला पिल्लू तुम्हाला बसेल. शक्यतो मी 25 रुपये सांगते, आणि खूप जास्त क्वांटिटीत जर तुम्ही घेणार असेल 301 तर तुमचं कमी होऊ शकतं, कारण पिल्लांची क्वांटिटी ही जास्तच पाहिजे घ्यायला, त्याच्यामुळे मग इथे कमी करता येतात रेट. आणि घरगुती आहे त्याच्यामुळे इथे रेट ऑलरेडी कमी होतच होतो, पण ते प्रत्यक्ष बोलल्यानंतर खूप गिराईक काय करतात, इथे येऊन जातात पोल्ट्रीवरती, 2-3 ठिकाणी चौकशी करून जातात आणि जिथे त्यांना कमिशन मिळेल, कमिशन व्हायचंही पिल्लं विकले जातात. काही नवीन लोकांना माहिती नसतं की पिल्लू 18 रुपयाला चालू आहे, आणि मग ते जे आहेत मधला जो कमिशन खाणारा असतो तो 25 रुपये रेट सांगून ठेवतो, आणि नवीन जो माणूस असतो तो 18 रुपयाचं पिल्लू 25 रुपयाला घेतो, असंही होत असतं. तर त्यामुळे 2-3 ठिकाणी चौकशी करा पिल्लांचा रेट. माझ्याच फार्मर आहे असं नाही म्हणते मी, कारण मी लहान पिल्लं शक्यतो माझ्याकडूनच कोणी लहान जन्मलेलं पिल्लू घेऊन जात नाही आहे. तर अशा कंडिशनमध्ये जे आहे ना, तर कमिशन एका पिल्लामागं कधी 4-5 रुपयाचं कमिशनही मधल्या माणसाला मिळतं. तर असाही एक सेकंड बिझनेस असतो याच्यामध्ये, जो कोणी मध्यस्थी करतो तो त्याला हा मिळतो. किंवा आता पिल्लू घ्यायचंच आहे आपल्याला, तरी मोठे मोठे जे बिझनेस असतात ना यांच्यामध्ये होत असतं. तर त्या माझं स्वतःचंच आहे, त्यामुळे मी माझी स्वतःचीच मालकीण असल्यामुळे आम्ही आमचे स्वतःचेच रेट ठरवलेले आहेत. कमी जास्तही आम्हाला इथे आल्यानंतर करावं लागतं. आणि काही कस्टमर तर खूप तुम्हाला माहितीच आहे, नाही आलं कमी द्या आम्हाला, आम्ही खूप असं एवढं लांबून आलो आहे, खूप गरीब आहे, आम्ही तुमच्याकडूनच पिल्लं नेतो. ते मी कधी पाहिलेले पण नसतात, पण त्यांचं असं थेरी असते बिझनेसची की नेले आम्ही पहिले तुमच्याकडूनच नेलेले आहेत, असं तसंही खूप मजा येते कस्टमरशी बोलताना पण. आणि मग त्यांना आम्ही ते आहेत ना ते पिल्लं देऊन टाकतो आम्ही, कमी जास्त करून त्यांना देऊन टाकत असतो. पण मग आता सगळं पिल्लू त्यांना पसंत पडणं हे तुम्हाला गरजेचं आहे. किंवा काय होतं की जन्मताच पिल्लाला खर्च काहीच नसतो. तर पिल्लं कशी विकत घ्यावी हे मी सांगते. जन्मतः जे पिल्लू तिकडून आणणार आणि इथे लगेच सेल करणार, तर त्या ऑर्डर अगोदरच बुकिंग असतात, आणि पिल्लू तिकडून त्यांना 1ही रुपया खाद्याचा खर्च नसतो, त्यामुळे ते तुम्हाला 18-20 रुपयाला पिल्लू घ्यायला परवडतं. पण मग माझं कसं आहे की इथं पिल्लू ज्यावेळेस माझ्या इथं फार्मवरती माझ्याच इन्क्युबेटरमध्ये पिल्लू निघतात, तर मला ते सांभाळावे लागतात, मला 2 दिवस 4 दिवस. त्यामुळे मी त्याचा रेट 30 रुपये 40 रुपये, मी 8 दिवस सांभाळल्यानंतर ऑलरेडी मी त्याचा रेट 30-35 रुपये करते. तर 8 दिवसाचं मला त्यांना खाद्य लागतं. आणि किंवा खूप असं म्हणतात की आम्ही तुम्हाला 1000 पिल्लं आम्हाला घ्यायचे, तुम्ही ऑर्डर घ्याल का. पण एकदम 1000 पिल्लांची ऑर्डर आम्हीही घेतलेली नाही आहे समोरून आलेली, कारण एवढे पिल्लं आम्ही गॅरंटी त्यांना देऊ शकतो की नाही, कारण कधी अंडे खराब निघतात आणि त्यामुळे पिल्लं 1000 आपलं त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकत नाही. कधी 800-900 ही पिल्लं निघू शकतात, मग 100 पिल्लं आपण बाहेरून आणून द्यायचं. तर त्यापेक्षा ज्याही 400-500 पिल्लांची ऑर्डर आम्ही घेऊ शकतो. आणि असं पिल्लांपेक्षा तुम्हाला सांगते की अंडे जे आहेत, लोकांचं अशी मागणी आहे की आमचे अंडे जे आहेत ना, तर ते तुम्ही फार्मवरती ठेवा आणि तुमच्या मशीनमध्ये ठेवा आणि प्लीज आम्हाला याची पिल्लं करून द्या. तर तेही जमत नाही आहे, कारण काय होतं की आपल्या ज्या आहेत ना खात्रीशीर अंडे असतात, खराबही निघले तरी काही अडचण नसते, पण ते त्यांचे जर खराब निघले तर ते म्हणतील नाही आमचे तर चांगले अंडे होते. असं खूप प्रॉब्लेम असतात. हा जसाच्या विचारसरणीचा जो आहे भाग आहे, पण आम्ही ह्या गोष्टीत बिलकुल पडत नाही आहे. तर आम्हाला इथे मोराचे अंडे देखील, बदकाचे अंडे आम्हाला समोरून आलेले होते. पण काय होतं की ते मोराचे अंडे खूप दिवस ठेवलेले अंडे असतात आणि ते नाही पिल्लं निघणार त्याच्यावाले, किंवा 8-8 15-15 दिवस अंडा ठेवल्यानंतर पिल्लू त्याचं कसं निघणार. मग त्यामुळे आता ही 4-5 अंड्यांसाठी मशीन कसं चालू ठेवायचं, त्यावेळी आमचं मशीनही बंद होतं. असे वेगवेगळे कस्टमर जे आहेत ना, त्यांच्याविषयी आपण एक दिवस नक्की बोलू, कारण खूप मजेशीर कस्टमर असतात. तर आपल्या फार्मवरती पिल्लं विकले जातात. आपल्या फार्मवरती कोंबड्या तुरळक प्रमाणात विकल्या जातात, पण आता महिना चालू होणार आहे. आता इथून पुढे आम्ही कोंबडेही मोठे मोठे विकायला चालू करणार आहोत. मोठे कोंबडे विक्री आमची सुरू होणार आहे. कोंबड्या पण 1-2 आम्ही खुड कोंबडी म्हणून मी देत असते, कोणाला लागली तर 600 रुपये रेटने मी ती कोंबडी देते. आणि अशा पद्धतीने माझं जे आहे कस्टमरांची
त्यांचं भरपूर, कारण खूप विनोदी मजेशीर बोलणं असतं. काही लेडीज असतात, काही जेंट्स असतात आणि कंटिन्यू आपल्या याच्यावरती कस्टमर चालू असतात. आणि मला आता बोलण्याची धाडस झालेलं आहे, प्रॅक्टिस झालेली आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे ना, तर मध्येच एक फोन आला होता. तर अशा प्रकारचे कस्टमर असतात, हे मला करावे लागतातच. आणि पिल्लं तुम्हाला आता जर तुम्ही घेतली, सध्याचा जो माझा पोल्ट्री फार्मचा रेट आहे, तर मी तुम्हाला सांगते. सध्याचं पोल्ट्री फार्ममध्ये आपल्याकडे 15 दिवसाचंही पिल्लू आहे. ते आम्ही साधारण 15 दिवसाचं पिल्लू 50 रुपयेपर्यंत देतो, कारण आम्ही 15 दिवस ते सांभाळलेले असतात. त्यातले बरेचसे पिल्लं मरझड पण होते, त्यांची बरंच चालू असतं त्यांचं. आणि महिन्याभर हे पिल्लांना खूप जपावं लागतं. तर महिन्याभरापर्यंत जे पिल्लू मी आहे सांभाळण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करतो आणि आम्ही सक्सेसही होतो त्याच्यामध्ये. तर महिन्याच्या पुढे पिल्लू आहे तुम्हाला, तर एक मिळेल असं 2 महिन्यापर्यंतचं पिल्लू आहे, 2-2.5 महिन्याचं. तर ते तुम्हाला मिळेल 200-180, म्हणजे सांगण्यासाठी 200 रुपये रेट असतो. मग 180पर्यंत होऊन जाईल, असं होऊन जातं. जर तुम्ही जास्त क्वांटिटीत पिल्लं घेणार असेल तर होतं ते. आणि जर तुम्ही कोंबडी घेणार असेल अंड्यावरची, तर ती 600 रुपये रेटनीच तुम्हाला मिळेल, कारण सीझन आहे आता सध्या 2 महिन्यांचा. तर 600 रुपये रेटनीच पिल्लो जे आहे ना, तर ते आम्ही देतो. कोंबडी आम्ही देत असतो. आणि कोंबडा जर म्हटलं तर 700 ते 800 रुपयांनी. आणि जो कोणी न्यायला खूप तयार नसतं, आखाडामध्ये आता आषाढाचा जो महिना येईल ना, तर नक्की नेतील त्याच्यामध्ये. पण सध्या डेअरिंग नाही आहे कुणाची, कारण विकायचे नाही आहेत लगेच कोंबडे. पण 1-2 कोंबड्यांना गिरायक असेल तर नक्की विकू आम्ही, कारण काय होतं की महिना आहे आणि कस्टमर आपल्याकडे एवढ्यांदाच येत असतं. तर त्यामुळे नक्कीच आम्ही कोंबड्या विक्रीचा विचार करत आहोत ह्यावेळी. आणि तलंगी आपल्याकडे आहेत ना, तर ते 300 रुपये रेटने आता ठरलेले आहेत तलंगी कोंबडे. तर बघा, 6 दिवसापूर्वी आलेल्या कमेंटची जे आहे त्यांना उत्तर मिळालेलं असेल. या भाऊंना निश्चितच यांना पिल्लं घ्यायची असेल, तर मी यावरती व्हिडिओ आता पूर्ण बनवलेला आहे. व्हिडिओ बघा, व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. तर चला भेटू आपण नवीन व्हिडिओ बरोबर लवकरच. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. तर बघा, अशा पद्धतीने ह्या कमेंटला आन्सर दिलेला आहे. तुम्हाला याचा काही प्रश्न असेल तर नक्की कमेंट करा. तर भेटू आपण पुन्हा एक नवीन व्हिडिओ बरोबर लवकरच. तोपर्यंत चला, टाटा आणि बाय बाय.